प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय वळण घेणारा ट्विस्ट आता आपल्यासमोर आला आहे. आणि त्यामध्ये आता स्वानंदी ही ज्या वेळेस आता आनंद हे गायब झाल्याचे आता स्वानंदीला निकिताकडून कळते, त्यानंतर स्वानंदी आता आनंदला कशी शोधते आणि आनंदला किडनॅप केल्याचे सत्य आता स्वानंदी निकिताला समजता क्षणी आता इकडे स्वानंदी ही आनंदला सोडवण्यासाठी आता अशी काय आयडिया करते आणि आनंदला सोडून ज्या वेळेस आता स्वानंदी ही आनंदला समोर घेऊन येते, त्याच वेळेस ज्यावेळी आता मल्लिकाने आनंदला त्या हॉटेलवर बोलावलेलं असतं आणि ज्या वेळेस आनंद आता मल्लिकाला बघतो, त्यावेळेस आनंदने आता एकच मोठ्या हुशारीने काय केलेलं असतं की जेणेकरून आता मल्लिकाचे सगळे बोलणे पुराव्यासकट आता आनंदच्या एकाच हुशारीने कसे समोर स्वानंदी घेऊन येते. मल्लिकाचा खरा चेहरा तर आनंदचे खरे मित्र प्रेम समोर येताच आता दाव्याने बांधलेल्या आनंदला जी मल्लिका भयानक शिक्षा देते, तीच भयानक शिक्षा आता समर कशी मल्लिकाला देतो प्रेक्षकांनो. समर आता मल्लिकाला तशी शिक्षा देऊन आनंदवरचे प्रेम दाखवून लगेचच आता आलेल्या व्हॅलेंटाईन डेला आता आपल्या मित्राला स्वानंदीने सोडवताच आता समर गुलाबाचे फूल देऊन गुडघ्यावर बसत स्वानंदीच्या कशा प्रेमाचा स्वीकार करतो, हे सगळं प्रेक्षकांनो या व्हिडिओमध्ये बघूयात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता आनंदला हॉटेलवरती बोलून मल्लिकाने आनंदला आता दुसऱ्या कंपनीत तिच्यासाठी काम करण्याची खूप मोठी ऑफर दिलेली असते. 5 नाही 7 नाही चक्क 10 लाखाचे मल्लिका आनंदला पॅकेज देणार असल्याचे सांगते आणि कदाचित कंपनीचा CEO सुद्धा आनंद असेल असे आता भुरळ मल्लिकाने आनंदला घातलेली असते. तेव्हा आता आनंद हा मल्लिकाकडे बघतो आणि म्हणतो की माफ करा मल्लिका मॅडम, कारण तुम्ही मला ही जी ऑफर दिली आणि समरचे माझ्यावरचे जे प्रेम आहे, आमच्यामध्ये व्यवहार नाही आहे, आमच्यामध्ये विश्वास आहे आणि या विश्वासाच्या इतक्या वर्षाच्या नात्यावरती आम्ही दोघं आमच्यामध्ये पैसा आणि व्यवहार कधीच येणार नाही. तेव्हा तुमची ही ऑफर मला मान्य नाही आणि यापुढे मला अशी ऑफर देऊसुद्धा नका, अशा भाषेत आनंदने मल्लिकाला स्पष्टपणे नकार दिलेला असतो. आणि आनंदने आपल्याला नकार दिला हे कळताच मल्लिकाच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि मल्लिकाला आता मोठा धक्का बसतो. आणि जर या आनंदने जर तोंड उघडलं आणि जर समरला आता आपण जे बोललो ते सांगितलं तर आपलं काही खरं नाही, असा विचार मल्लिकाच्या डोक्यात येऊन प्रेक्षकांनो ताबडतोब मल्लिका आता अंशुमनला फोन करून आता आनंदला किडनॅप करायचं सांगते. इकडे अंशुमनने गुंड बोलावलेले असतात आणि गुंडांना आता आनंदचा फोटो आणि पैसे देऊन आता त्याच ठिकाणावरून अंशुमनने गुंडांना आता आनंदला किडनॅप करायचे सांगितलेलं असतं आणि गुंड आनंद आता त्या हॉटेलमधून इकडे बाहेर निघतो. इकडे बाहेर निघता क्षणी आनंद आता निकिताला फोन करतो. निकिता म्हणते की अरे आनंद, कुठे आहे तू? सकाळपासून तुझी वाट बघते, तुझा फोन लागत नाही, कुठे लपून बसलाय? तर आनंद आता निकिताला हकीकत सांगू लागतो आणि म्हणतो की अगं, मी या हॉटेलमध्ये आलो होतो. आनंद म्हणतो की मला मल्लिका काकूने इथे बोलावलं होतं आणि तुला माहिती आहे का तिने मला काय आमिष दाखवलं? तर निकिता म्हणते काय? आणि आता आनंद निकिताला सांगणार तर तेवढ्यात अंशुमनचे गुंड तिथे येतात आणि आनंदच्या तोंडाला रुमाल लावून कारमधून घेऊन आता आनंदला आता किडनॅप करतात. इकडे अचानक आनंदचा मोबाईल बंद झाल्यामुळे आता निकिता घाबरते. निकिता स्वानंदीला बोलावते आणि म्हणते स्वानंदी, अगं आनंद आणि मी बोलत असताना अचानक आनंदचा मोबाईल स्विच ऑफ झाला आणि बंद पडला आहे. मला तर खूप काळजी वाटून राहिली. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की काय म्हणाले शेवटचे आनंद दादा? तर आता निकिता म्हणते की अगं मल्लिका काकूने त्याला हॉटेलवर बोलावलं होतं म्हणे आणि कशाची तरी ती आमिष दाखवत होती, पण तेवढ्यात आनंदचा फोन बंद झाला. स्वानंदीला आता मल्लिकावर संशय येतो. स्वानंदी म्हणते नक्कीच मल्लिका काकूचा काहीतरी डाव असणार आहे निकिता. आणि आता काय करायचं असा विचार आता स्वानंदी आणि निकिता करू लागतात. आता स्वानंदी विचार करते की निकिता, मला काय वाटतं की आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आता आनंदचा नंबर त्यांना माहिती सांगू आणि आनंदचा नंबर त्यांना देऊ. कदाचित आनंदचा जर मोबाईल
आता पुन्हा चालू झाला तर पोलिसांना लोकेशन तरी कळेल. निकिता म्हणते ठीक आहे, चल चल स्वानंदी. दोघीही आता पोलीस स्टेशनमध्ये येतात आणि आता स्वानंदी आणि निकिताने तो नंबर त्यांना दिलेला असतो. आता इकडे आनंदला ते गुंड एका खोलीमध्ये घेऊन बांधून ठेवतात. आनंदला बांधून ठेवता क्षणी तो गुंड आता मलिकाला कॉल करतो आणि म्हणतो, मॅडम तुमचं काम झालं आहे बरं का. मलिका आता त्या गुंडांना म्हणते की शाब्बास, आणि आता जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत त्याला सोडायचं नाही आणि त्याच्यावरती पाळत ठेवून राहायचं, लक्ष ठेवून राहायचं. ते गुंड आता होकार देतात. इकडे मात्र आता ते गुंड आनंदला बांधून ठेवलेलं असतं तर आनंदचा मोबाईल आता आपल्याकडे घेतात आणि तो मोबाईल आता चालू करून त्यामध्ये कुणाचा फोन आला का काय हे बघतात. आणि ज्या वेळेस तो गुंड आता मोबाईल चालू करतो त्याच वेळेस त्या मोबाईलचं लोकेशन आता पोलिसांकडे आलेलं असतं आणि ताबडतोब आता स्वानंदी, निकिता, पोलीस हे आता सगळेजण आता तिथे येतात. आता तिथे येता क्षणी पोलिसांना बघून ते गुंड पळून जातात तर इकडे स्वानंदी आनंदला सोडवते. तेव्हा आता आनंद स्वानंदीला सगळी हकीकत सांगतो. आता स्वानंदीकडे बघत आनंद म्हणतो की तुला माहिती आहे का स्वानंदी, मलिका काकूने मला हॉटेलवर बोलावलं होतं आणि घडलेली आता सगळी हकीकत आनंद आता स्वानंदीला सांगतो. स्वानंदी तोंडाला हात लावते. पटकन स्वानंदी आता आनंदला घेऊन आता तिथून निघालेली असते. इकडे मात्र मलिकाने त्यावेळेस दुसरा डाव खेळलेला असतो, कारण मलिकाला आता माहीतच नसतं की आनंदला सोडवलं आहे म्हणून. मलिका आता आनंदच्या नावाचं रिजायनेशन लेटर तयार करून ते कंपनीत पाठवते आणि ज्यावेळेस ते लेटर आता समरला मिळते आणि समर ते लेटर वाचतो. समरला मोठा धक्का बसलेला असतो आणि आनंदने राजीनामा दिला. आनंद असा कसा करू शकतो असे आता 100 प्रश्न समरच्या डोक्यात येऊ लागतात. समर आनंदला फोन लावू लागतो पण आनंदचा त्यावेळेस मोबाईल स्विच ऑफ असतो. आणि आता समर निकिताला फोन लावतो आणि म्हणतो की आनंद मूर्ख झाला का, त्याला काही अक्कल आहे का. तर निकिता म्हणते काय झालं समर. तर आता समर म्हणतो डार्लिंग अगं आनंदने माझ्याकडे रिजायनेशन लेटर पाठवलं आहे आणि म्हणे त्याला दुसरीकडे गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळाली. असं त्याला काय माझ्याकडून कमी पडलं होतं डार्लिंग. तर निकिता म्हणते की असं होऊच शकत नाही. अरे मी सकाळपासून आनंदला फोन लावत होते पण फोनच लागला नाही. आणि तुला माहिती आहे का आनंद बाबतीत काय घडलं आहे ते. समर म्हणतो काय. तर आता निकिता म्हणते की तू कुठेही समर. तर समर म्हणतो मी कंपनीत. निकिता म्हणते तिथेच थांब, आम्ही आनंदला घेऊन तिथे येतो. आणि ताबडतोब आता स्वानंदी आणि निकिता दोघीही आनंदला घेऊन तिथे येतात. आनंदच्या पोटाला दावं बांधलेलं असतं आणि तो भयंकर प्रकार बघून आणि त्या भयंकर अवस्थेत आता आनंदला बघून समरला मोठा धक्का बसतो. समर म्हणतो अरे आनंद हे काय, तुला दावेने बांधून आणलं की काय यांनी, कुठे पळून चालला होतास आणि हे सगळं काय आहे. तर आता आनंद म्हणतो की समर सगळं सांगतो आणि लगेच आता समर आता आनंदकडे बघतो आणि म्हणतो की आनंद त्या अगोदर मला एक सांग, तुला वेड बीड लागलं की काय. अरे माझ्याकडून तुला असं काय कमी पडलं की जेणेकरून तू रिझाईन देतोय आणि दुसरीकडे तुला जॉब लागलाय आणि दुसरीकडे चाललाय. आनंद म्हणतो काय, अरे मी कोणतंच रिझायनेशन लेटर दिलं नाही आणि दुसरीकडे चाललोही नाही, मी तुला सांगतो ना काय घडलंय ते. आता समर म्हणतो काय झालं. तर आता आनंद घडलेली सगळी हकीकत आता समरला सांगतो आणि म्हणतो की मला मेहताने फोन केला आणि मला मेहताने मीटिंगसाठी बोलावलं. हे आता ज्यावेळेस मेहताने मला सांगितलं मी त्या हॉटेलवर गेलो पण तिथे मेहता नव्हताच, मलिका काकू तिथे होती आणि मलिका काकूनी मेहताला फोन करून मला तिथे बोलावलं होतं. समर म्हणतो काय. तर आनंद म्हणतो हो. आणि त्यानंतर आता मलिकाने आपल्याला तिथे बोलावून समरची कंपनी तू सोडून दे समर, तुला एवढं पॅकेज देत नाही आणि जर तुला पुढं जायचं असेल आणि तुझ्या कुटुंबासाठी, तुझ्या संसारासाठी, मुलांसाठी सगळं काही महत्त्वाचा पैसा असतो तर मी तुला 10 लाखाचं पॅकेज देते. असे म्हणत आपल्याकडे काम करण्याची मलिका काकूने आपल्याला कशी डिमांड केली ही याची सगळी हकीकत आता आनंद हा समरला सांगतो आणि म्हणतो की ज्यावेळेस मग मी मलिका काकूला समर आणि माझ्यात पैसा व्यवहार नाही तर आमच्यात एक विश्वास आहे, आम्ही एक फॅमिली आहोत, विश्वासाचं नातं आमच्या
एवढ्या वर्षानंतर तयार झालेला आहे आणि पैसा आमच्यामध्ये कधीच येणार नाही आणि समरना कायम समर मला माझी फॅमिली मानत आला आहे, तेव्हा मी समरला कधी सोडून जाणार नाही. हा तुमचा भ्रम आहे, तेव्हा तुम्ही डोक्यातून विषय काढून टाका, असं मी मल्लिका काकूला सांगितलं. आणि जेव्हा मी तिथून जायला निघालो तेव्हा मल्लिका काकूने समरला हे सांगू नकोस असे म्हणत मला खाली जाता क्षणी किडनॅप केलं असे आता आनंद समरला सांगतो. समर म्हणतो, काय काय बोलतोयस आनंद? अरे काकू असं कशाला करेन, माझा यावर विश्वास नाही आहे. आनंद म्हणतो, मला माहितीच होतं समर, तुझ्या काकूवरती जाम विश्वास आहे, पण मी सुद्धा एक पुरावा आणलाय आणि तो पुरावा बघितल्यानंतर कदाचित तुझा विश्वास बसेल. आणि समर आता तोंडाला हात लावतो आणि लगेच आता आनंद त्याच्या मोबाईलमधील तो पुरावा स्वानंदी आता समोर दाखवते आणि त्यामध्ये मल्लिकाचे सगळे रेकॉर्डिंग त्या व्हिडिओमध्ये आता आनंद समोर आलेलं असतं. कारण हुशार आनंद ज्यावेळेस त्या हॉटेलमध्ये आलेला असतो त्यावेळेस मल्लिकाला बघताच आनंद आता समजून चुकलेला असतो की नक्कीच काहीतरी काळबेरं आहे. आणि हातात असलेला फोन आता रेकॉर्डिंग मोडवर टाकत आनंदने मल्लिकाचे ते सगळे बोलणे त्याच वेळेस आता समोर बसलेल्या ठिकाणी असताना रेकॉर्ड केलेलं असते आणि ते सगळे मल्लिकाचे बोलणे समरला आता समोर स्वानंदी आणि आनंदने दाखवताच आता मोठा धमाका उडालेला असतो. प्रेक्षकांनो, मल्लिकाचा खरा चेहरा समोर येतो आणि ताबडतोब पोलिसांना फोन करून लेडीज कॉन्स्टेबलला घेऊन येत समर आता मल्लिकाला अटक करण्याचे आदेश देतो. आणि जसं माझ्या आनंदला मित्राला की दाव्याने किडनॅप करून ठेवलं तसंच मल्लिकाला घेऊन जाण्याविषयी आता समर सांगतो. तर मल्लिकाला बांधून लेडीज कॉन्स्टेबल आता कशी मल्लिकाला घेऊन जातात आणि जेलचा रस्ता दाखवतात. आणि इकडे हे सगळं स्वानंदीमुळे उघडकीस आलं हे सत्य पुन्हा एकदा समोर येऊन समर आता व्हॅलेंटाईन डेला गुडघ्यावर बसून गुलाबाचे फूल देत स्वानंदीला आता कसे प्रेमाचे प्रपोज करतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.